आयुष्य हे खूप सुंदर असतं असं आपण नेहमी ऐकतो, पण कधी कधी नियती एखाद्या व्यक्तीसमोर असं काही वाढून ठेवते की त्याला जगण्यापेक्षा मरण अधिक सुसह्य वाटू लागतं. सध्या संपूर्ण देशात 32 वर्षीय हरीश राणा नावाच्या तरुणाची आणि त्याच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या एका मागणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही मागणी आहे इच्छा मृत्यूची. भारताच्या न्यायालयीन इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा इच्छा मृत्यूचा अधिकार न्यायालयाने हरीशच्या बाबतीत मान्य केलाय. एका बाजूला विज्ञानाने केलेली प्रगती आणि दुसऱ्या बाजूला मानवी वेदनांचा अंत या कात्रीत अडकलेल्या हरीश राणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नेमकी काय सुनावणी दिली आणि मुळात इच्छा मृत्यू म्हणजे काय हे सर्व काही आपल्या सोप्या भाषेत सांगतोय आता. नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. हा निकाल केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाहीये. सन्मानाने जगण्याच्या अधिकारात सन्मानाने मरण्याच्या अधिकाराचाही समावेश होतो. या तत्वावर शिक्कामोर्तब करणार आहे. ऑगस्ट 2013 मध्ये हरीश राणा चंदीगडमध्ये बीटेकचे शिक्षण घेत होता. पेईंग गेस्ट म्हणून राहत असताना 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला. या भीषण अपघातात हरीशच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि त्याचं संपूर्ण शरीर काम करणं बंद झालं. गेल्या 11 वर्षांपासून तो परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता. म्हणजेच त्याचे डोळे उघडत झोपण्या जागण्याचे चक्र सुरू होते, पण त्याला आजूबाजूच्या जगाची कोणतीही जाणीव नव्हती. एका नळीद्वारे त्याला अन्न आणि पाणी दिले जात होतं. मुलाची ही अवस्था पाहून पालकांनी न्यायालयाकडे विनंती केली होती की आता ही वेदना थांबवा. सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. उच्च न्यायालयाचे म्हणणे होते की हरीश कोणत्याही व्हेंटिलेटरवर नाहीये, तो स्वतःहून श्वास घेत आहे, त्यामुळे त्याला इच्छा मृत्यू देता येणार नाही. मात्र हरीशच्या पालकांनी हार न मानता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हे मान्य केलं की 11 वर्षे उपचार करूनही सुधारणेची कोणतीही चिन्हे नसताना केवळ यंत्रणेद्वारे अन्न पाणी देऊन त्याचे आयुष्य आणि वेदना वाढवणे अयोग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात 2018 मधील कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निकालाचा आधार घेतला. न्यायालयाने म्हटले की वैद्यकीय मंडळाला हरीशचे लाईफ सस्टेनिंग ट्रीटमेंट, ज्यात कृत्रिमरित्या दिले जाणारे अन्न आणि पाणी समाविष्ट आहे, काढून घेण्याचा अधिकार दिलाय. वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले होते की हरीशचा मेंदू पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता 0 आहे. कलम 21 नुसार मिळालेला जगण्याचा अधिकार हा केवळ श्वास घेण्यापुरता मर्यादित नसून तो सन्मानाने जगण्यासाठी आहे, आणि जर सन्मानाने जगता येत नसेल तर सन्मानाने मरण्याचा अधिकार ही व्यक्तीला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली लिव्हिंग विल म्हणजे एखाद्या व्यक्तीने ती शुद्धीत असताना लिहून ठेवलेलं मृत्यूपत्रच. यात तुम्ही नमूद करू शकता की जर तुम्ही भविष्यात कधी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलात आणि डॉक्टरांच्या मते तुमची प्रकृती सुधारणे अशक्य असेल तर तुम्हाला उपचारांच्या आधारावर जिवंत ठेवू नये. हरीश राणाचे प्रकरण अशा लोकांसाठी एक मोठा दाखला ठरला आहे ज्यांच्याकडे अशी विल नसेल तरी परिस्थिती पाहून न्यायालय निर्णय घेऊ शकते. हरीश राणा प्रकरणाने वैद्यकीय नीतिमत्ता आणि मानवी हक्क यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा घडून आणली आहे. एखाद्याला जिवंत ठेवणे हे विज्ञानाचे यश असू शकते, पण असह्य वेदना होत असताना त्याला मुक्त करणे हे मानवतेचे मोठे पाऊल आहे, असे या निकालातून दिसून आलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.